हाय, आज आपण कॉस्ट अकाउंटिंगचा टी-वाय बी.कॉमच्या कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टमधला पुढचा टॉपिक चालू करतोय. पण त्याचं नाव आहे ओव्हरहेड्स. ठीक आहे, मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघा ऑलरेडी मटेरियल हा एक कंप्लीट युनिट पाहिला आहे. ह्या मटेरियल युनिटमध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर बघा त्यामध्ये फर्स्टली आपण पाहिलं होतं EOQ, इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी. त्यानंतर आपण पाहिलं होतं मटेरियल टर्नओव्हर रेशो, बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं होतं फिफो आणि वेटेड आणि सिंपल ॲव्हरेज मेथड. हा जो पूर्ण सिलेबस होता तो आपला कव्हर झाला आहे मटेरियल्स युनिटचा. बघा एक्झाममध्ये खूप महत्त्वाचं आहे बघा. मिनिमम 20 मार्क्स ते 40 मार्क्सला तुम्हाला एक्झाममध्ये ह्या टॉपिकवरती विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरा टॉपिक आहे आपला तो म्हणजे ओव्हरहेड्स. बघा हा पण एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा पण बघा याच्यामध्ये सिलेबस जास्त नाही आहे. ओव्हरहेड्समध्ये हार्डली 2 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या. आणि तुम्हाला 20 मार्क्सला मिनिमम 20 मार्क्सला तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. 30-40 मार्क्स पण त्यामध्ये ऑरला असं पकडून होऊ शकतात. समजलं. आता बघा ओव्हरहेड्स म्हणजे काय, पहिलं आपण हे समजून घेऊ. बघा तुम्हाला सुरुवातीलाच जे पहिले आपले लेक्चर होते कॉस्ट अकाउंटिंग, आपण ते पाहत होतो म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, त्यामध्ये आपण एलिमेंट्स बघितले होते बघा. ठीक आहे. ते जे कॉस्टचे एलिमेंट्स आहेत, भाग आहेत, पार्ट्स आहेत, ते पाहिले होते आपण. त्यामध्ये बघा तुम्हाला 3 पार्ट महत्त्वाचे होते. पहिला म्हणजे मटेरियल होता, दुसरा म्हणजे लेबर होता आणि तिसरा म्हणजे ओव्हरहेड्स होता. ठीक आहे. बघा मटेरियलचं ऑलरेडी आपलं झालेलं आहे. लेबर आपण पाहणार आहे पुढे. आता सध्या आपण ओव्हरहेड्स पाहतोय. आता मटेरियल म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे. मटेरियल म्हणजे काय हो? तर मटेरियल म्हणजे काय, की एखादी तुम्ही जे प्रोडक्शन करताय, म्हणजे आपण समजा तर इथे नोटबुक तयार करत असू, तर नोटबुकसाठी लागणारं साहित्य म्हणजेच फॉर एक्झाम्पल जे की तुमचा पेपर असेल, इंक असेल, बरोबर ना? हे जे मटेरियल लागेल, ह्याला आपण मटेरियल बोलणार. ठीक आहे. आता लेबर म्हणजे काय दुसरं, तर ते मटेरियल तुम्ही आणलंय ते यूज करून तुम्ही प्रोडक्ट तयार करणार आहे. म्हणजे तुम्ही पेपर आणलाय, कागद आणलाय, इंक आणली आहे, त्याचा यूज करणार आणि तुम्ही फायनल तुमचं नोटबुक तयार करणार ना. मग ते यूज करण्यासाठी तुम्हाला कोणतरी वर्कर लागेल. मग त्या वर्करना जे आपण पैसे देतो त्याला आपण काय बोलतो, वेजेस बोलतो. बरोबर ना. म्हणजे ते लेबरमध्ये तुमचं येणार सगळं. ठीक आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पार्ट आहे ते ओव्हरहेड्स. मग ओव्हरहेड्स साध्या सिंपल जर तुम्ही वर्डमध्ये बघितलात, तर ओव्हरहेड्स म्हणजे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. बरोबर. तुम्ही बघू शकता बघा इथे तुम्हाला ती मीनिंगमध्ये दिली आहे बघा. जर तुम्ही व्यवस्थित जर ती मीनिंग बदली तर बघा ते सगळ्यात दिसतंय बघा. डब्ल्यू बिगची त्यांनी जर तुम्ही डेफिनेशन बदलीत, तर बघा इन कॉस्ट अकाउंटिंग ऑल इनडायरेक्ट कॉस्ट आर टर्म ॲज ओव्हरहेड्स. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमधले सगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट कॉस्ट काय समजले जातात, तर ओव्हरहेड्स समजले जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय? बरोबर ना. आता इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय, असे कॉस्ट बघा ते डायरेक्टली इन्व्हॉल्व तुमच्या प्रोडक्शनशी नाही आहेत. म्हणजे समजा मगाचं एक्झाम्पल घेऊ आपण, तर आपण नोटबुक तयार करत असू, तर नोटबुक तयार करण्यासाठी जो काय खर्च येणार आहे तो डायरेक्टली, जो काय खर्च येणार म्हणजे मटेरियल तुम्हाला डायरेक्ट लागणार आहे, वर्कर ही डायरेक्ट लागणार आहे, बरोबर ना. मटेरियल असेल तुमचं, वर्कर हे डायरेक्ट लागणार आहेत. मग हे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस सोडून जे इतर खर्च आहेत ते सगळे ओव्हरहेड्स असणार आहे. बरोबर. इनडायरेक्टली त्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे सगळे खर्च ओव्हरहेड्स. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण ओव्हरहेड्सचं काय असणार आहे. बघा त्यामध्ये इनडायरेक्ट मटेरियल असेल, त्यानंतर इनडायरेक्ट वेजेस असेल, लेबर असेल, बरोबर ना, किंवा बाकीचे खर्च. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं तर बघा फॅक्टरी रेंट, फॅक्टरीचं भाडं असेल, इन्शुरन्स असेल, डेप्रिसिएशन असेल किंवा सेलिंग एक्सपेन्सेस तुमचे असतील, ऑफिस एक्सपेन्सेस असतील, हे सगळे काय आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्याचा संबंध आहे का, डायरेक्टली संबंध आहे का प्रोडक्शनशी? बघा फॅक्टरीचं भाडं 1 महिना दिलं नाहीत, प्रोडक्शन थांबणार आहे. म्हणजे प्रोडक्शनशी काही संबंध आहे का? नाही आहे. बरोबर ना. समजलं मी काय म्हणतोय? त्यामुळे असे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते त्याला काय बोलतो आपण, ओव्हरहेड्स म्हणतो. समजलं ना? फॉर एक्झाम्पल सांगतो मी, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट नाही केलं तुम्ही, तरी प्रोडक्शन होणारच आहे. त्याचा डायरेक्टली संबंध आहे का प्रोडक्शनशी? नाही आहे. इन्शुरन्स, सेलिंग एक्सपेन्सेस, याचा डायरेक्टली संबंध नाही आहे तुमच्या प्रोडक्शनशी. असायला सगळ्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बोलतो आपण आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसलाच आपण ओव्हरहेड्स बोलतो. ठीक आहे. पुढे आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचंच आहे. समजलं सगळ्यांना ओव्हरहेड्स म्हणजे काय? ठीक आहे. समजलं ना. एक्झाम्पल पण आपण बघितलेत. आता बघा तुम्हाला इथे डिस्प्लेवरती दिसतं बघा, ओव्हरहेड्सचे त्यांनी 3 पार्ट दिले आहेत. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. यानुसार तुम्हाला मी काही एक्झाम्पल सांगतो. बघा इनडायरेक्ट मटेरियलचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा फॅक्टरीमध्ये मला सांगा, फॅक्टरीमध्ये क्लिनिंगचं कामही चालतं. म्हणजे तुमचं प्रोडक्शन चालतंच आहे. प्रोडक्शन तुमचं होतंच आहे. पण बाकीच्या काही गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही क्लिनिंग करण्यासाठी काही वर्कर ठेवलेत. बरोबर. मग ते क्लिनिंगचं काम करतायत. बरोबर ना. मग क्लीनचं काम करण्यासाठी काहीतरी मटेरियल लागेल, काहीतरी प्रोडक्ट यूज होतील. बरोबर ना. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मी म्हणतो झाडू लागेल. बरोबर ना. हे छोटे-मोठे टूल्स असतील काय. मग अशा मटेरियल आपण इनडायरेक्ट मटेरियलमध्ये टाकणार. त्याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाही. फक्त साफ करण्यासाठी तुम्ही त्याचा यूज करताय. बरोबर.
इनडायरेक्ट वेजेस म्हटलं तर जे कोण साफसफाई करणारे वर्कर आहेत ते तुमचं प्रोडक्शनचं काम करत नाहीत पण साफसफाई करतात. मग अशांचे जे काही वेजेस असेल ते इनडायरेक्ट वेजेसमध्ये येणार. ठीक आहे. आणि तुम्ही जर म्हटलात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर मग अशी एक्झाम्पल बरेच सांगितले मी. रेंट आहे, डेप्रिसिएशन आहे, सेलिंग एक्सपेन्सेस आहेत, ऑफिस रेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतील. समजलं सगळ्यांना ओव्हरहेड्सचे कसं ओव्हरहेड्स म्हणजे काय? ठीक आहे. आता तुम्ही बघितलंत तर बघा तुम्हाला इथे हा महत्त्वाचा पार्ट आहे बघा. तुम्हाला टेबल दिसतोय हा. हा टेबल तुम्हाला इथे पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप महत्त्वाचा आहे बघा. म्हणजे हे टेबलमध्ये काय आहे तर आपला जो पुढचा आपण पार्ट बघणार म्हणजे टॉपिक बनणार त्यामध्ये डिस्ट्रिब्युशन ऑफ ओव्हरहेड्स बघायचं आहे आपल्याला. म्हणजे जे काही तुमचं ओव्हरहेड्स आहे त्याचं डिस्ट्रिब्युशन तुम्ही डिपार्टमेंट वाईज कसं करणार. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला काही जे आयटम आहेत त्यांचे कोणत्या याच्यामध्ये अलोकेट करायचे ते आपण कोणत्या रेशोमध्ये वाटायचं हे पाहायचं आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा. फर्स्टली आपण पाहतोय रेंट. मला सगळ्यांना माहिती आहे हे सांगायची गरज नाही. प्रत्येकाला माहिती आहे रेंट आपण कशावरती कोणत्या बेसिसवर देणार. तुम्हाला माहिती एरियावरती देतो आपण. तुम्ही बघू शकता बघा रेंट आपण कशावरती देणार एरिया बेसिसवर देणार. ठीक आहे. पुढे तुम्हाला त्यांनी दिलं बघा लेबर वेलफेअर. हां लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस दिलेत किंवा त्यांनी पुढे दिले बघा टायमिंग कीपिंग पर्सनल ऑफिस सुपरविजन म्हणजे थोडक्यात लेबरविषयी सगळे जे काही खर्च आहेत ते दिलेत. साहजिक आहे किती लेबर आहेत त्यांच्यावरती डिपेंड आहे. नंबर ऑफ वर्करवरती तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करणार. पुन्हा पुढे बघा कॉम्पेन्सेशन टू वर्कर दिले. हॉलिडे पे असेल, ESI असेल, PF असेल म्हणजे प्रोव्हिडंट फंड वगैरे. हे जे काही गोष्टी आहेत त्या हे डायरेक्ट वेजेसवरती दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला त्यांची जी काही वेजेस आहेत त्यांचा जो काही पगार आहे त्यावरती डिपेंड असतं की कॉम्पेन्सेशन त्यांना किती द्यायचं, हॉलिडे किती असणार आहेत, पेज किती असणार आहेत, ESI किती असणार आहेत. कारण प्रत्येक ग्रेड वाईज तुमचा पगार वेगवेगळा असतो त्यानुसार ते चेंज होतं. त्यामुळे डायरेक्ट वेजेसवरती तुम्ही हे कॉम्पेन्सेशन वगैरे वाटणार आहे. समजते. पुढे जर डेप्रिसिएशन बदला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेप्रिसिएशन आपण कशामध्ये वाटणार. ते ॲसेटची जे काही व्हॅल्यू असेल त्याला मशिनरीची व्हॅल्यू असेल त्यावरती तुम्ही डेप्रिसिएशन वाटणार. त्यामुळे त्यांनी दिलं बघा कॅपिटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट. बरोबर ना. समजलं. डेप्रिसिएशन त्यामध्ये. इन्शुरन्स ऑफ स्टॉक कसला इन्शुरन्स स्टॉकचा मग कशामध्ये वाटणार तुम्ही स्टॉकच्या व्हॅल्यूवरती वाटणार. समजतं ना. हे जे दिसतंय ना हे नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण एकदा थोडंसं व्यवस्थित जरा बघून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इझी होऊन जाईल. आणि खूप बघा खूप सोपं आहे. सगळे प्रॉब्लेम आहेत काही कठीण नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे. पुढे जर तुम्ही लाइटिंग एक्सपेन्सेस बघितलात तर नंबर ऑफ लाईट पॉईंट हे लक्षात ठेवा. हां लाइटिंग एक्सपेन्स कशात वाटणार किती लाईट पॉईंट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे नंबर ऑफ लाईट पॉईंट. पुढे बघा तुम्हाला दिले मटेरियल लँडिंग अँड स्टोर्ड ओव्हरहेड्स. बघा हे जे काही व्हॅल्यूम ऑफ मटेरियल असेल मटेरियलचं जे काही तुमचे युनिट असेल त्यावरती वाटणार. बघा की नाही. पुन्हा पुढे तुम्हाला बघा डिलिव्हरी एक्सपेन्सेस दिलेत. तर त्या डिलिव्हरी एक्सपेन्सेस वेट असेल व्हॅल्यूम असेल टर्न माइल्स बरोबर ना. तुम्ही मला सांगा ट्रान्सपोर्टेशन आपण खर्च करतो तो कशावरती असतो तुमचं किती टन मटेरियल आहे की किती युनिट मटेरियल आहे त्यावरती असतं. मग जसं तुम्हाला ते प्रॉब्लेममध्ये दिलं असेल त्यावरती आपण हे डिस्ट्रीब्यूट करणार. बघा तुम्ही प्रॉब्लेममध्ये जसं दिलं असेल त्यानुसार आपण हे डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पुन्हा टेलिफोन चार्जेस नंबर ऑफ कॉल्स किती कॉल केलात त्यावरती डिपेंड आहे. पुन्हा ऑडिट फीज आहे हे टोटल कॉस्ट किंवा सेल्सवरती डिपेंड असतं ऑडिट फीज. ठीक आहे. कारण टॅक्स आपला त्या सेल्सच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतो त्यामुळे. पुढे बघा ॲडव्हर्टायझिंग ॲक्च्युअल किती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही खर्च केला ते हे डिपेंड आहे त्यावरती किंवा सेलच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतं. हे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही कसं ॲलोकेट करणार डिपार्टमेंट वाईज. ठीक आहे. त्यानंतर जर पुढचं बघलं तुम्ही स्टोअर किपिंग तुम्हाला दिले. स्टोअर किपिंगमध्ये त्यांनी वेट ऑर व्हॅल्यू ऑफ मटेरियल दिले. म्हणजे तुम्ही स्टोअरमध्ये मटेरियल जे ठेवता त्याचं वेट किती आहे किंवा व्हॅल्यू किती आहे त्यावरती हे डिपेंड असते. ठीक आहे. आणि लास्ट तुम्हाला बघा रिक्रिएशन दिले ते नंबर ऑफ एम्प्लॉईज. समज असे बरेच काही आयटम आहे ते तुम्हाला पुढे एक्झॅक्टली जेव्हा आपण हे सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजत जातील. समजते. मग हे पुढे जे काय दिलेत तुम्हाला ते आपण थोडक्यात बघूया. मग तुम्हाला पर्चेस त्यांनी दिले. पर्चेस नंबर ऑफ पर्चेस व्हॅल्यू ऑफ पर्चेस. ठीक आहे. अकाउंट असेल तर नंबर ऑफ एम्प्लॉईज. पुन्हा मेंटेन रिपेअर काय केलं असेल आता तुम्ही काय रिपेअर करता मेंटेन करता त्यावरती डिपेंड आहे. जर मशीन रिपेअर करता मशीन आवर्स असतील बरोबर ना. किंवा बाकी दुसऱ्या कुठच्या गोष्टी असतील तर ते डायरेक्ट लेबर. आता तुम्ही बघा इथं बघा डायरेक्ट लेबर पण आहे पुन्हा मशीन आवर्स पण आहे. मग कोणतं यूज करायचं बघा ते प्रॉब्लेमवरती डिपेंड आहे. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली त्यावरती डिपेंड असते. हे पुढे तुम्हाला नक्की समजत जाईल. ठीक आहे. पुन्हा बघा कॅन्टीन तुम्हाला दिलं पुढे कॅन्टीन अँड वेलफेअर असं दिलं बघा. हां हॉस्पिटल मेडिकल वगैरे. मग असा कॅन्टीन वेअर कोणासाठी यूज होतं मला सांगा वर्करसाठी नक्कीच आहे. नंबर ऑफ वर्कर किंवा नंबर ऑफ एम्प्लॉईज त्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार तो खर्च. ठीक आहे. पुन्हा पुढे जर तुम्ही बघलात तर कॉम्प्युटर सेक्शन तर कॉम्प्युटर आवर्स किंवा नंबर ऑफ कॉम्प्युटर्स वगैरे असणार आहे त्यावरती डिपेंड आहे ते. पॉवर हाऊस आहे इलेक्ट्रिसिटी आहे. एक तर फ्लोअर स्पेस असेल किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रिक पॉईंट्स असतील हां वेटेज वगैरे हे सगळे त्यावरती डिपेंड करणार आहे. पुन्हा बघा पॉवर हाऊस तुम्हाला त्यांनी पुढे दिलं बघा इलेक्ट्रिक पॉवर कॉस्ट असं असेल तर बघा हॉवर्स तुम्हाला KWHमध्ये दिले असतात. हे तुम्हाला पुढे प्रॉब्लेमच्या वेळी समजेल. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला KWH वगैरे दिले असेल तर पॉवर संबंधी जे काही आयटम आहेत ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत.
पुढे जर तुम्ही बघितलं तर स्टोअर डिपार्टमेंट तुम्हाला दिले. मग आपण बघितलंच आहे व्हॅल्यू, वेट और जे काही तुमचं व्हॅल्यू आहे किंवा वेट आहे मटेरियलचं त्यावरती डिपेंड आहे. ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट हे पण बघा ट्रक अवर्स वगैरे त्यांनी दिले आहेत. ट्रकचा मायलेजवर डिपेंड आहे. ट्रान्सपोर्टेशन तुम्ही कसं ॲलोकेट करणार, बरोबर. पुन्हा पुढे तुम्हाला बघा फायर प्रोटेक्शन त्यांनी दिले आहे. ते काय दिले, कॅपिटल व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे त्या ॲसेटची त्यावरती डिपेंड आहे. इन्स्पेक्शन त्यांनी दिले आहे, क्वालिटी दिले आहे, इन्स्पेक्शन लेबर किती आहे त्यावरती डिपेंड आहे. आणि पर्चेस डिपार्टमेंट त्यांनी नंबर ऑफ पर्चेस ऑर्डर दिली. समजलं. हे फक्त जे काय आहे, हां समजतं ना, हे सगळं एकदा फक्त बघून घ्या व्यवस्थित कोणकोणते आहेत. तुम्हाला हे जे ॲक्च्युली सॉल्व करताना व्यवस्थित हे समजत जाईल कसं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आज आपण फक्त एवढंच बघूया. ॲक्च्युली प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचा ते बघूया. ठीक आहे. थँक्यू.